सो काल आपण दोन प्रोग्राम घेतले होते पायथनचे. पहिला प्रोग्राम होता की लिस्ट मधले डुप्लिकेट रिमूव्ह करायचे अँड द सेकंड प्रोग्राम इज अबाउट काउंट करायचे होते आपण अप्पर केस आणि लोअर केस लेटर्स. आज दोन प्रोग्राम पुढचे आपण घेणार आहे की पहिला आहे की राईट अ पायथन प्रोग्राम टू ऍक्सेप्ट टू लिस्ट. दोन लिस्ट ऍक्सेप्ट करायचे आणि मर्ज करायचे त्या दोन लिस्ट इंटू अ टपल्स. त्यासाठी तुम्हाला लिस्ट आणि टपलचं जे कॉन्सेप्ट आहे ते माहिती पाहिजे. जसं आपण लिस्ट साठी स्क्वेअर ब्रॅकेट वापरतो, टपल साठी राऊंड ब्रॅकेट वापरतो. आणि प्रॉपर्टी माहिती असेल आपल्याला, लिस्ट हा डायनामिक आहे, टपल्स हा जो गोष्टी एकदा स्टोअर केली की फिक्स राहतो. म्हणजे आपल्याला दोन लिस्ट घ्यायचे आणि त्या लिस्ट घेतल्यानंतर त्याच्यामध्ये काय करायचं, राईट अ टपल्स ऍक्सेप्ट टू लिस्ट. तर पहिला आपण दोन लिस्ट ऍक्सेप्ट करून घेऊ. एकदा लिस्ट ऍक्सेप्ट झाल्या त्यानंतर त्याला मर्ज करायचे. मर्ज करण्यासाठी टपल्स म्हणजे आपल्याला लिस्ट वन घ्यावं लागेल असं आणि लिस्ट टू घ्यावं लागेल आणि या दोघांना मर्ज करायचे एका सिंगल राऊंड. याला कसं सॉल्व्ह करता येईल ते आता बघू. आणि याच्या एक्झॅक्टली अपोजिट दुसरा प्रोग्राम पण आहे लिस्ट मध्ये, की आपल्याला काय करायचं, राईट अ प्रोग्राम टू अनझिप लिस्ट ऑफ टपल्स इंटू इंडिव्हिज्युअल लिस्ट. म्हणजे आपल्याकडे एक अशी लिस्ट आहे त्याच्यामध्ये दोन टपल आहे. फॉर एक्झाम्पल ए कॉमा बी कॉमा सी, एक्स कॉमा वाय कॉमा झेड. आणि यांना आपल्याला इंडिव्हिज्युअली लिस्ट मध्ये कन्वर्ट करायचं. म्हणजे परत एक लिस्ट जनरेट झाली पाहिजे त्याच्यामध्ये तुमचं ए बी सी असेल आणि दुसरा लिस्ट जनरेट झाला पाहिजे त्याच्यामध्ये तुमचा असेल एक्स वाय आणि झेड. ते दोन्ही प्रोग्राम्स सिंपल सोल्युशन्स आहेत. 3-4 लाईनीचे कोड्स आहेत. फक्त माहिती पाहिजे. कोड ट्रिकी वाटतो थोडा सुरुवातीला, बट तेवढा ट्रिकी आहे ना जेवढं आपल्याला वाटतं. सो आपण स्टेप बाय स्टेप या प्रोग्रामला सॉल्व्ह करू. पहिला प्रोग्राम आपण बघूया की राईट अ पायथन प्रोग्राम टू ऍक्सेप्ट टू लिस्ट अँड मर्ज इंटू इंडिव्हिज्युअल. सो ऍज युजल आपण काय करणार आहे, आपल्या एडिटर मध्ये जाणार आहे. इथे एडिटर्स आहे आपला. पहिला प्रोग्राम काय करायचा, क्वेश्चन कॉपी करून घेतो. ठीक आहे, म्हणजे आपल्याला परत परत बघायची गरज. राईट अ पायथन प्रोग्राम टू ऍक्सेप्ट टू लिस्ट अँड मर्ज इनटू अ सिंगल इंडिव्हिज्युअल टपल. सो ऍक्सेप्ट टू लिस्ट म्हटल्यानंतर आपण काय करूया, एक तर दोन ऑप्शन आहे. आयदर तुम्ही युजर कडून एक लिस्ट घेऊ शकता आणि दोन लिस्ट घेऊ शकता त्याच्यानंतर त्याला मर्जिंग वगैरे करू शकतात. ऑर एल सुरुवातीला आपण काय करूया, एक L1 नावाचा मी लिस्ट घेतो जो की आपला एम्प्टी पार्ट आहे. सेकंड पण आपण एक LT घेऊन टाकू, त्याला इनिशियली डिक्लेअर करून टाकू एम्प्टी. नाव युजर कडून इनपुट घ्यायचे तर आपण काय करूया, पण इथे लक्षात घ्या आपल्याला फिक्स डेटा घ्यावा लागेल कारण मर्ज करायचा आहे. तर दोघांचा डेटा सिमिलर ठेवला तर जास्त राहील. कारण असं काही स्पेसिफिकेशन दिलेले नाही की किती डेटा ऍक्सेप्ट करायचा, काय डेटा ऍक्सेप्ट करायचा. सो आपण इथे जनरली युजर साठी विचारू. युजरकडून इनपुट घेण्यासाठी आपण N1 घेऊ. N1 मध्ये लिहू की एंड ऑफ इनपुट्स एक नंबर लागेल, किती नंबर ऑफ डेटा तुम्हाला लागणार आहे. सो एंड ऑफ इनपुट्स आपण त्याला करूया की एंटर नंबर ऑफ डेटा फॉर लिस्ट वाइज. एंटर नंबर ऑफ डेटा फॉर लिस्ट वन करून टाकू. एक नंबर देतो N1 मध्ये स्टोअर करून सेकंड वेळी दुसरा पण नंबर आपण घेऊन टाकू जो की असेल तुमचा N2 फॉर लिस्ट. अरे यांचा जेवढा डेटा असेल त्याच्यानुसार आपल्याला तो लिस्ट पण जनरेट करून घ्यायचा. म्हणून आपण इथं फॉर घेऊन टाकू. फॉर आर इन रेंज म्हणून मी करतो RN रेंज RN रेंज कुठपर्यंत, जोपर्यंत N1 आहे तोपर्यंत. ठीक आहे. आणि तो सगळा डेटा आपल्याला काय करायचं, N1 मध्ये ऍड करायचं. त्यासाठी लॉजिक का असणार, एक व्हॅल्यू घ्यावं लागेल आपल्याला. V इज इक्वल टू नंबरच घेऊन टाकू सध्या इनपुट, किंवा तुम्ही कुठलाही इनपुट घेऊ शकता, असं काही मॅटर आहे नाही. सो मी डायरेक्टली इथे इनपुट नाव घेतो आणि एंटर व्हॅल्यू म्हणून आपण ENTR एंटर व्हॅल्यू. म्हणजे आपल्याला आधी दोन लिस्ट जनरेट करून घ्यायचे, त्यासाठी हे कोड चाललेलं आहे. कुठल्या लिस्टमध्ये अपेंड करायचं आपल्याला, L1 डॉट, काल आपण एक फंक्शन बघितलं होतं अपेंड नावाचे, डबल पी होता ENDS अपेंड. काय अपेंड करायचं आहे तर V. इट्स सेम लॉजिक कशासाठी असेल आपलं, सेम लॉजिक फॉर द लिस्ट टू. सेम घेणार आपण, फक्त इथे करूया नंबर ऑफ इनपुट N2 करू, व्हॅल्यू करूया एंटर व्हॅल्यू फॉर L1 करतो आणि इथे मी करतो एंटर व्हॅल्यू फॉर L2 राईट. आणि ते आपण L2 डॉट प्रिंट करू. हे झाल्यानंतर आपण दोन्ही लिस्ट सेपरेटली प्रिंट करू. PRI अँटी प्रिंट मी इथे करतो L1 आणि इथे प्रिंट मी करतो PRI अँटी प्रिंट L.
ठीक आहे. याला रन करून बघू आपण सुरुवातीला की प्रॉपर रन होतोय की नाही. रन एंटर व्हॅल्यू फॉर द लिस्ट वन. सपोज मला 3 व्हॅल्यू एंटर करायचे, मी इथे करतो 1,2,3. सॉरी, 1 2. फॉर लिस्ट 2 तिथे ते आपलं मेसेज चुकला, अशी द्यायची गरज नाही. इथे फक्त आपण एंटर व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू. ठीक आहे. इथे नाही, मध्ये एंटर व्हॅल्यू, म्हणजे दरवेळेस ते विचारेल एंटर व्हॅल्यू, एंटर व्हॅल्यू वगैरे. सो मी ते येतो एंटर व्हॅल्यू. ठीक आहे. सो मी 5 2. ओके, ते 20. ओके, 5 व्हॅल्यू झाले, पण आपल्याला सारखे व्हॅल्यू घ्यायला पाहिजे होते. ठीक आहे. म्हणजे पहिला आपला पार्ट बनतोय की 2 लिस्ट आपल्याला बनते. प्रोग्राम पण आपला असायचे की राईट अ प्रोग्राम टू एक्सेप्ट 2 लिस्ट अँड मर्ज 2 लिस्ट इंटू अ सिंगल इंडिव्हिज्युअल टपल्स. तर नेक्स्ट जॉब आपला असा आहे की ह्या दोन्ही लिस्टला एका टपल्स मध्ये मर्ज करायचं आहे. ठीक आहे. आता मर्ज कसं करायचं ते आपल्याला लॉजिक लावायचं. तर मर्ज करण्याचे 2 वे आहे. एक सिंपल वे आपण वापरून घेऊ. आपण सिम्पली काय करायचे, इथे एक मी MRG नावाचे व्हेरिएबल घेतो, एक फंक्शन. ठीक आहे. लिस्ट बनवायचे म्हणून मी ते लिस्ट घेऊन टाकली. त्याच्यामध्ये झिप नावाचं एक फंक्शन आहे. त्या झिप मध्ये आपण काय करून टाकू, दोन्ही लिस्टचं आपलं लिस्ट देऊन टाकू. पहिला काय आपलं L1 कॉमा L2. आता हा करेल काय, सिंपल, 2 लिस्ट बनले, त्याला आपण एक लिस्ट करून टपल मध्ये काय करून टाकू, मर्ज करून टाकू. आणि हा मर्ज झालेला डेटा आपण इथे प्रिंट करू, मर्ज डेटा. ओके, MERGE, मर्ज डेटा इंटू टपल, इंटू टपल, TUPLE, टपल. ठीक आहे. चलो, प्लस करायला सॉरी कॉमा करतो आपण, कशात केलंय, MRG मध्ये. चलो प्रिंट करून बघू. फ्रेशली मी परत रन करतो याला, सिंपलचा पार्ट. राईट. सो एंटर लिस्ट. सपोज मला 3 डेटा एंटर करायचे, 5,4,7. लिस्ट साठी मी करणार 1,2,3. ओके, एकच व्हॅल्यू इन्सर्ट झाली तिथे, त्याच्यामुळे बघा दोन्ही डेटा 547 होता पहिला आणि सेकंड होता 2. पण आपलं मर्ज किती झालंय, फक्त 5 आणि 2. सगळा डेटा मर्ज करायचा आहे. व्हॅल्यू चेक करा. N1 व्हॅल्यू आपण V अपेंड केला, इथे L1 मध्ये अपेंड झाला. N2 साठी आपण रेंज घेतला, याची व्हॅल्यू आपण L2 मध्ये अपेंड केली. त्याच्यानंतर आपण करतोय दोन्ही लिस्ट इंडिव्हिज्युअली प्रिंट केल्या. मर्ज मध्ये आपण करतोय की लिस्ट झिप ऑफ, ठीक आहे, L1 कॉमा L2. आणि तो डेटा काय होणार तुमचा, मर्ज होणार आहे. प्रॉपर झालंय, बघून घ्या. इथे लिस्ट स्टॉप केलं आपण आणि झिप करून डेटा मर्ज करतो. चला परत एकदा चेक करा. सिंपल, 2 व्हॅल्यू इथे टाकायचे. सपोज 1 आणि 2 टाकला. दुसऱ्या लिस्ट मध्ये मी टाकतो 3. सॉरी, एंटर व्हॅल्यू फॉर लिस्ट 2. दोनच व्हॅल्यू मला एंटर करायचे, 3,4. आणि नंतर हे मर्ज. आपल्या इथे सिक्वेन्सला मॅटर होत होता. 2 लिस्ट घेतल्या, लिस्ट 1 त्याच्यामध्ये व्हॅल्यू होती 1 आणि 2. सेकंड डेटा होता आपला 3 आणि 4. आणि दोन्ही लिस्टला आपण एका टपल्स मध्ये मर्ज केले. तुम्ही बघू शकता एका लिस्ट मध्ये पहिला टपल 1 आहे, टपल 2. सो हा फर्स्ट सॉल्व झाला आपला प्रोग्राम. एक्सेप्ट 2 लिस्ट, फर्स्ट लिस्ट, सेकंड लिस्ट, अँड मर्ज 2 लिस्ट इंटू अ सिंगल टपल. सो एका टपल मध्ये आपल्याला मर्ज झाली. ठीक आहे. तर आता सिमिलर वेने एक दुसरा प्रोग्राम पण करायचा आहे. दुसरा प्रोग्राम जो आपला आहे तो आपण ऑलरेडी इथे लिस्ट आउट केलेला आहे. लेट्स ओपन दॅट थिंग्स. सेकंड प्रोग्रामचं नाव काय, राईट अ प्रोग्राम टू अनझिप लिस्ट ऑफ टपल इंटू अ इंडिव्हिज्युअल लिस्ट. म्हणजे आपल्याला काय करायचं शेवटी, हा जो इंडिव्हिज्युअल इथे टपल झालेला, जो मर्ज झालेला आहे, त्याला अनझिप करायचं. जो आपण अनझिप कसं करणार आहे तो बघून, छोटा कोड आहे त्याचा, लिस्ट करण्यासाठी आपण हे वापरलं. आता अनझिप कसं करायचं ते न्यू फाईल घेऊन टाकतो, याला सेव्ह ॲज करून टाकू आपल्या फोल्डर मध्ये. मी नंतर याला हे करून टाकेल की अनझिप नाव म्हणून नाव दे. म्हणजे ऍज्युम करा की आपल्याकडे ना एक टपल्स आहे, राईट. म्हणजे असे एक लिस्ट आहे, त्याच्यामध्ये काय आपला एक डेटा आहे. डेटा इक्वल टू काही डेटा आहे 1 3
3, 4 असे झिप झालेला डेटा एका लिस्टमध्ये 2-2 टपल्स. इथे दोन्ही टपलला आपल्याला सेपरेट करायचं एक सेपरेट लिस्टमध्ये. सिंपलचं आपण काम करू. सगळ्यात अगोदर 2 लिस्ट बनवायचे. मग L1 इक्वल टू एक एम्प्टी लिस्ट घेतो. सेकंड घेतो L2 इज इक्वल टू एक परत एक एम्प्टी लिस्ट. आता आपल्याला करायचं काय? या दोघांचं सेपरेशन करायचं. मग आपल्याला फॉर लूप घ्यावा लागेल. मी फॉर लूप मध्ये 2 व्हेरिएशन घेतो. एक कॉमा घेतो एक्स कॉमा वाय. तर 2 लिस्ट सेपरेट करायच्या आणि तो कशात भेटणार आपल्याला डेटा? इन डेटा. याने होणार काय? एक्स मध्ये 1 येईल, वाय मध्ये 2 येईल, एक्स मध्ये 3 येईल आणि असा होईल. अल्टरनेटली तो डेटा एक्सचेंज करेल. मग आपण काय करूया? लिस्ट वन डॉट अपेंड नावाचा फंक्शन याच्यामध्ये मर्ज काय करणार आहे आपण? एक्स पहिली पाहिजे. सेकंड L2 घेऊन टाकू आपण तिथे परत अपेंड करणार. याच्यामध्ये काय टाकणार आता? वाय. कारण आपल्याला दोघांना सेपरेट करायचं लिस्ट वन आणि लिस्ट टू. एक्सचा डेटा लिस्ट वन मध्ये येऊन जाईल, वायचा डेटा लिस्ट टू मध्ये येऊन जाईल. राईट. आणि आता आपण फक्त काय करूया? प्रिंट करून टाकू. PRINT प्रिंट. सो लिस्ट LIST लिस्ट वन इक्वल टू, ठीक आहे, इक्वल टू कॉमा इथे L1 करून टाकू. सिमिलर मॅनर आपला जो आहे लिस्ट टू करून टाकू इथं आणि त्याला आपण इथं लिस्ट टू मध्ये प्रिंट करू. सिंपलचा रन करा. हे बघा. आपला जो इंडिव्हिज्युअल लिस्ट होता आधी तोही प्रिंट करून बघू. PRINT प्रिंट आपला हा सगळा मर्ज डेटा आहे. त्या मर्ज डेटाला आपण इंडिव्हिज्युअली लिस्टमध्ये त्याला कन्वर्ट केलेलं आहे. प्रोग्राम पण मी तिथे प्रिंट करून टाकतो. नंतर तुम्हाला ऍक्सेसिबल होऊन जाईल. प्रोग्राम काय आपल्या लक्षात घ्या. प्रोग्राम आहे हॅशटॅग मध्ये टाका. राईट अ प्रोग्राम टू अनझिप लिस्ट ऑफ टप्पल इंटू इंडिव्हिज्युअल लिस्ट. हा लिस्ट ऑफ टप्पल्स त्याला इंडिव्हिज्युअल मध्ये आपण कन्वर्ट केलं. तुम्ही याला सेपरेटली पण करू शकता. सपोज तुम्हाला अजून एक फाईल टाकायचा आहे किंवा तुम्हाला अजून एक डेटा चेंज करायचा आहे, ते सगळं करता येईल. म्हणजे आपला एक अनझिप वाला लिस्ट आहे. एक्स कॉमा वाय अनब्लॉक एक्सपेक्टेड टू. ओके, 3x3 चा झाला. आपल्याला 2x2 चाच करायचं. सो दिस इज 2x2. आता रन कर. अनझिप टपल डेटा त्याला आपण सेपरेटली 2 लिस्ट मध्ये काय केले? मर्ज आउट केले. असे छोटे छोटे प्रोग्राम्स असतात. तुम्हाला सोल्युशन करता आलं पाहिजे. आणि दोन्ही प्रोग्राम सिंपल आहे. पहिला आपण काय केलं? 2 लिस्ट सेपरेटली घेतले आणि त्याला मर्ज करून एका लिस्ट मध्ये कन्वर्ट केलं. सेकंड एक्झॅक्टली रिव्हर्स आहे की मर्ज झालेला डेटा आहे त्याला आपण ह्यावेळी काय करून घेतो? सेपरेट आउट करून घेतो. आता 3x3 चा असेल तर तुम्हाला 3 लिस्ट बनावं लागतील. 2x2 चा म्हणून आपण 2 लिस्ट बनवली. तर अकॉर्डिंगली बेस्ड ऑन एक्झाम्पल तुम्ही ते करू शकता. ठीक आहे. तर आता आज 2 प्रोग्राम बघितले. डेली बेसवर आपण 2-2, 3-3 प्रोग्राम बघू. तर आजच्यासाठी 2 प्रोग्राम. नंतरचे आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये बघू. थँक्यू.